नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे आमचा टोटल एक्सपेन्स लिव्हिंग इन मुंबई ॲज अ डिंक कपल. सो लेट्स सी. फर्स्ट आणि सगळ्यात मोठा खर्च आहे तो ई-एम-आयज, होम लोन बाकीचे. सो त्याचा टोटल आहे 75,000 पर मंथ आणि मग ग्रोसरीचा आमचा होतो 12,000 आणि मग बिल जसं की इलेक्ट्रिसिटी, गॅस, वायफाय त्याचा होतो ₹3,000 आणि आमच्याकडे क्लीनिंग आणि कुकिंगसाठी मेड्स आहेत. सो त्यांचा खर्च आहे 7,000 पर मंथ आणि मग शॉपिंग करायला मला फार आवडतं. सो त्याचा आहे ₹6,000 आणि प्रोटीन आणि सप्लिमेंट्स आम्ही घेत असतो त्याचे आहे ₹8,000. प्रथमेश सोसायटीच्या जिमला जातो, सो त्याचा जिमचा खर्च नाहीये. बट माझा जिम आणि माझा पर्सनल ट्रेनिंगचा टोटल खर्च 12,000 पर मंथ आहे. आणि मग माझे स्किन अपॉइंटमेंट्स असतात. मी मसाज घेते पर मंथ किंवा आयब्रोज बाकीच्या आता मुलींचा खर्च जो असतो, त्याचे तुम्ही बघू शकता 3,000 पर मंथ. आणि मग आम्ही बाहेर खायला वगैरे जातो. आम्ही मेक शुअर की हेल्दी रेस्टॉरंट्समध्ये जाऊन चांगलं खाऊ. सो त्याचा खर्च आहे अराउंड 12,000 पर मंथ. आणि त्यानंतर प्रथमेश ऑफिसला जातो. त्याचा हायब्रिड आहे. सो त्याचा ट्रॅव्हलचा खर्च असतो अराउंड ₹2,000. मी रिमोटली काम करते, सो माझा तो खर्च नाहीये. एवढा सगळा खर्च पकडून टोटल होते ₹1,40,000. जस्ट टू नोट की मला Instagramमधून सुद्धा पैसे येतात. सो जो एक्स्ट्राचा खर्च तुम्हाला वाटत असेल, तो मोस्टली मी Instagramच्या अकाउंटमधून करते आणि मी माझी सॅलरी मोस्टली इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकत असते. जिम, सप्लिमेंट्स आणि एकदम चांगलं खाणं जे आपण खातो ते इट्स लाइक अॅन इन्व्हेस्टमेंट फॉर आवर हेल्थ. सो तो अगदी फालतूचा खर्च नाहीये. सो गाईज काय वाटतं तुम्हाला? लेट मी नो इन द कमेंट.